विद्यार्थी मित्रांनो, मिथिल IAS अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कालच्या सेशनमध्ये आपण हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पृष्ठभूमी बघायला सुरुवात केलेली आहे आणि या सेशनचा हा दुसरा भाग आहे. काल आपण रेग्युलेटिंग ऍक्ट बद्दल डिस्कशन केलं होतं. आज त्याच्या पुढचा ऍक्ट आपण पाहणार आहोत आणि हा ऍक्ट होता ऍक्ट ऑफ सेटलमेंट 1781. हा कायदा जो आला होता, या कायद्याच्या आणण्यामागे काय कारण होती याला आता पहिले पाहून घ्या. खरं तर या कायद्याने सुप्रीम कोर्टाच्या संरचनेत किंवा सरकारच्या संरचनेत कोणत्याही प्रकारचा बदल केलेला दिसला नाही किंवा दिसत नाही. मग या कायद्यामध्ये किंवा हा कायदा आणण्याची जी गरज भासली त्याची पृष्ठभूमी काय होती, ती ही होती की रेग्युलेटिंग ऍक्टच्या येण्यामुळे किंवा रेग्युलेटिंग ऍक्टच्या तरतुदींमुळे बेसिकली काही समस्या निर्माण झाल्या होत्या. आणि त्या समस्या या होत्या की जे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते, हे जे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी होते यांना दुहेरी नियंत्रणाखाली काम करावं लागत होतं. एक सुप्रीम कोर्टाचं नियंत्रण आणि दुसरं गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचं नियंत्रण. गव्हर्नर जनरल आणि त्यांची परिषद आणि सुप्रीम कोर्ट अशा प्रकारे दोघांच्या नियंत्रणाखाली यांना काम करणं गरजेचं भासलं होतं. महत्वाचं म्हणजे हे की या दोघांमध्येही तारतम्य नव्हतं आणि त्यामुळे यात प्रचंड विवाद निर्माण झाले होते. फायनली या संदर्भात ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर्सने 1777 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या विरोधात कंप्लेंट केली आणि मग या कंप्लेंटच्या आधारावर हाऊस ऑफ कॉमन्स जे आहे, या हाऊस ऑफ कॉमन्सने टशेट कमिटीचं निर्माण केलं किंवा टशेट समिती हा विवाद सोडवण्यासाठी आली होती. या टशेट कमिटीच्या बघा हा विवाद सोडवण्यासाठी आली होती टशेट समिती. या टशेट समितीच्या अनुशंसेनुसार म्हणजे त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुसार या ऍक्टची निर्मिती झाली होती. आता या ऍक्ट मध्ये काय काय तरतुदी करण्यात आल्या होत्या याला समजून घ्या. तुम्हाला या बॅकग्राऊंड मधून हे समजलं असेल की हा ऍक्ट जो आणला होता तो सुप्रीम कोर्टाचे अधिकार कमी करण्यासाठी आणला होता आणि मग याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राबाहेर गव्हर्नर जनरलच्या परिषदेला ठेवण्यात आलं. त्याच्याच बरोबर महसूल संबंधीचे जितके मुद्दे होते म्हणजे रेव्हेन्यू संबंधी जितके मुद्दे होते ते देखील सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर करण्यात आले. आता याच्यानंतर जे दुसरं करण्यात आलं होतं ते हे होतं की सुप्रीम कोर्टासमोर एखादा वाद किंवा एखादी समस्या आली, मॅटर आलं, तर जर तो समस्या किंवा जो तक्रार करता आहे तो हिंदू असेल तर त्याच्या समस्येचं निवारण हिंदू कायद्याप्रमाणे केलं जाईल आणि जर तो मुसलमान असेल तर त्याची समस्या सोडवण्यासाठी मुसलमान कायदा किंवा मोहम्मेडियन लॉ चा उपयोग केला जाईल. अशा प्रकारे यांनी इथे तरतूद केली होती. याच्या व्यतिरिक्त अजून हे केलं होतं की गव्हर्नर जनरल व त्याच्या परिषदेच्या अधिकारांचा, विधिक अधिकारांचा विस्तार इथे करण्यात आला होता. आणि हा विस्तार म्हणजे नक्की काय केलं तर यात बंगाल, बिहार आणि उडीसा या प्रेसिडेन्सीजवर किंवा या क्षेत्रासाठी नियमन करण्याचे अधिकार गव्हर्नर जनरलच्या परिषदेला मिळाले. हा होता तुमचा ऍक्ट ऑफ सेटलमेंट. आता हा कायदा आल्यानंतर तरी रेग्युलेटिंग ऍक्टच्या ज्या तरतुदी होत्या किंवा ज्या समस्या होत्या त्या दूर झाल्या होत्या का, तर असं नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे हे लक्षात घ्या की याची जर ऐतिहासिक पृष्ठभूमी आपण बघितली तर आपल्याला असं दिसून येतं की बंगाल सारखा समृद्ध प्रदेश ब्रिटिशांच्या हातात गेला होता, ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात गेला होता आणि त्याच्यामुळे ब्रिटिश पार्लिमेंट समोर एक मोठा प्रश्न उत्पन्न झाला होता की या मोठ्या एरियाचं, या मोठ्या क्षेत्राचं प्रशासन कसं केलं जाईल किंवा त्याचं प्रबंधन कसं केलं जाईल. याच्यासाठी जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होत होती किंवा ब्रिटिश संसदेमध्ये चर्चा होत होती तेव्हा याच्या अगोदर ज्या सरकार होते किंवा जे प्राईम मिनिस्टर होते ते होते नॉर्थ आणि नॉर्थ नंतर होते फॉक्स. या दोघांनीही विधेयक आणण्याचा प्रयत्न केला आणि हे विधेयक पारित न झाल्यामुळे त्यांची सरकार कोसळली होती.
म्हणजे हे की भारतीय इतिहासात किंवा मला वाटतं जगाच्या इतिहासात असं पहिल्यांदा होत होतं की उपनिवेशिक शासनाच्या मुद्द्यावर एखाद्या देशाची सरकार कोसळत होती. फायनली जेव्हा यंग विल्यम पिट प्राईम मिनिस्टर बनले ब्रिटनचे, तेव्हा त्यांनी एक कायदा किंवा एक विधेयक पारित केलं जे भारताच्या प्रशासनासंबंधित होतं. हे विधेयक जेव्हा पारित केलं किंवा ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश संसदेचे नियंत्रण वाढवण्याच्या उद्देशाने जेव्हा ते विधेयक पारित केलं गेलं आणि ते पारित झालं, तेव्हा त्या कायद्याला पिट्स इंडिया ऍक्ट असं म्हणण्यात आलं. सो याच्यानंतर होता पिट्स इंडिया ऍक्ट. आता यात काय काय तरतुदी केल्या गेल्या होत्या याला देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सो अशा प्रकारे आला होता तुमचा पिट्स इंडिया ऍक्ट आणि हा आला होता 1784 ला, 1784 रोजी. या कायद्यान्वये कंपनीच्या व्यापारिक आणि राजनीतिक कार्यांना वेगळं वेगळं करण्यात आलं होतं. पहिल्यांदा कंपनीला ताब्यात ठेवण्यासाठी किंवा कंपनीवरचा अधिकार वाढवण्यासाठी कंपनीच्या व्यापार संबंधी कार्यांना कंपनीच्याच अधिकार क्षेत्रात ठेवण्यात आलं, पण त्यावर राजनीतिक नियंत्रण ठेवण्यासाठी एका नियंत्रण मंडळाची म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली होती. असं जरी असलं तरी आता इथे लक्षात घ्या की व्यापारिक कार्य जी होती किंवा व्यापार संबंधीचे जे अधिकार होते ते ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होते, पण सैनिक आणि प्रशासन संबंधीचे जे अधिकार होते ते ब्रिटिश शासनाच्या किंवा ब्रिटिश संसदेच्या अधिकाराखाली आणण्यात आले होते. या कायद्याअंतर्गत अजून एक जी तरतूद केली गेली होती ती ही होती की गव्हर्नर जनरलला विशेष परिस्थितीमध्ये कार्यकारी परिषदेच्या बहुमताला डावलून निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे किंवा विशेष अधिकार जो आहे हा देखील प्रदान करण्यात आला होता. ठीक आहे. याच्यानंतर कार्यकारी परिषदेच्या सदस्यांची संख्या जी होती ती सुरुवातीला 4 होती. या कायद्याअंतर्गत पिट्स इंडिया ऍक्टच्या अंतर्गत ही सदस्य संख्या 4 वरून 3 पर्यंत कमी करण्यात आली होती, म्हणजे 3 करण्यात आली होती. याच्याच बरोबर सुप्रीम कोर्टाचे कार्यक्षेत्र अधिक स्पष्ट करण्यात आलं होतं आणि सुप्रीम कोर्टाला कार्यकारी परिषदेच्या कार्यात हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. इन शॉर्ट, सुप्रीम कोर्टाचे अधिकार हळूहळू कलकत्त्यापर्यंतच सीमित राहिले होते. यानंतरचा जो एक ऍक्ट आला होता तो एक छोटासा ऍक्ट होता, चार्टर ऍक्ट 1793. कमी महत्वाचा होता, ऑल्दो त्याच्यातल्या ज्या 4 तरतुदी होत्या त्या महत्वाच्या होत्या. आता चार्टर ऍक्ट बद्दल तुम्हाला काल सांगितलं होतं की चार्टर ऍक्ट बेसिकली कशासाठी होता, तर रॉयल ऑर्डर और क्वीन्स ऑर्डर जो कंपनीच्या व्यापार संबंधी जे मुद्दे होते त्याच्या संदर्भात जर एखादी तरतूद करायची असेल तर चार्टर ऍक्ट येत होता. दॅट इज क्वीन्स ऑर्डर इज नोन ऍज चार्टर ऍक्ट. ठीक आहे. सो अशा प्रकारचा चार्टर ऍक्ट आला होता 1793 मध्ये. 1793 हा ऍक्ट खूप जास्त महत्वाचा नसला तरी यातल्या 4 तरतुदी ज्या आहेत त्या महत्वाच्या होत्या. आणि याच्या अंतर्गत काय काय करण्यात आलं, तर सगळ्यात पहिले हे केलं गेलं की ईस्ट इंडिया कंपनीचा जो भारताबरोबर व्यापार करण्याचा परवाना होता तो 20 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. पहिलं. ठीक आहे. दुसरं जे करण्यात आलं होतं ते हे होतं की गव्हर्नर जनरलचे अधिकार वाढवण्यात आले होते आणि त्याला इतर प्रेसिडेन्सीच्या संदर्भात, आता इतर प्रेसिडेन्सी म्हणजे कोणत्या कोणत्या होत्या त्यावेळेला होती मद्रास प्रेसिडेन्सी आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी, यांच्या संदर्भात अधिक अधिकार देण्यात आले होते. त्याच्याच बरोबर कंपनीच्या लाभांशांना 10% वाढवण्यात आलं होतं. डिव्हिडंड्स यांना 10% वाढवण्यात आलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे केलं गेलं होतं ते हे होतं की ईस्ट इंडिया कंपनीचा जो बोर्ड ऑफ कंट्रोल होता किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल जो तुम्ही आता पाहिलं पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये यांची निर्मिती करण्यात आली होती, त्या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे वेतन भत्ते जे आहेत हे ईस्ट इंडिया कंपनीवर भारित करण्यात आले होते. हा होता 1793 चा चार्टर ऍक्ट. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघितलं की 20 वर्षासाठी व्यापार परवाना इथे तुम्हाला मिळाला होता. याचा अर्थ असा की नेक्स्ट जो कायदा येणार किंवा नेक्स्ट जो ऍक्ट येणार तो कधी येणार,
तो येणार चार्टर ऍक्ट 1813. लक्षात येत आहे? इथून 20 वर्षांनी हा कायदा इथे आला होता. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भातील किंवा भारताच्या संदर्भातील प्रशासनाचे जे अधिकार होते हे बहुतांशाने वाढवले. ठीक आहे. आणि आता प्रशासनाचे अधिकार बहुतांशाने वाढवल्याचा काय अर्थ आहे की व्यापाराला कमी करण्याचा आता त्यांचा कल होता. या अंतर्गत सर्वप्रथम ब्रिटिश अधिकार क्षेत्रांतर्गत येणारी भारताची भूमी परिभाषित करण्यात आली होती. याचा अर्थ असा की जो ब्रिटिश इंडिया हा जो शब्द होता हा पहिल्यांदा इथे यूज करण्यात आला होता. कंपनी व्यतिरिक्त इतर खासगी व्यापाऱ्यांना देखील भारतात व्यापार करण्याची परवानगी याच्या अंतर्गत देण्यात आली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करण्यात आलं होतं की या ऍक्ट मध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की ईस्ट इंडिया कंपनीने वार्षिक 1,00,000 रुपये भारतीय शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करावेत, निवेश करावी, गुंतवणूक करावी. ठीक आहे. याच्या पुढचं जे होतं ती एक महत्वाची तरतूद ही होती की ख्रिश्चन धर्मप्रसारकांना भारतात धर्म प्रचार करण्याची परवानगी या कायद्याअंतर्गत मिळाली होती. आता याचा अर्थ असा नाहीये की याच्या नंतर ख्रिश्चन धर्मप्रसारक भारतात आले, असं अजिबात नाहीये. कमेंट बॉक्स मध्ये लगेचच लिहून सांगा की बायबलचं कोणत्या भारतीय भाषेत सगळ्यात पहिले रूपांतर करण्यात आलं होतं आणि कोणाच्या कारकिर्दीत केलं होतं. हे 2 प्रश्न तुमच्यासाठी आहेत. बरोबर आहे. याच्यानंतर या कायद्याअंतर्गत ब्रिटिश संसदेचा कायदेशीर अधिकार पहिल्यांदा स्पष्ट झाला होता. हा होता तुमचा चार्टर ऍक्ट 1813. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की प्रत्येक 20 वर्षांनी एक चार्टर ऍक्ट येत होता, कारण 20 वर्षापर्यंत व्यापार परवाना वाढवला जात होता. ठीक आहे. आता याच्यानंतर 20 वर्षांनी जो ऍक्ट आला तो होता चार्टर ऍक्ट 1833. यात काय काय झालं याला देखील आपण पाहूया. ठीक आहे. सो चार्टर ऍक्ट 1833. या चार्टर ऍक्ट 1833 ला सेंट हेलेना कायदा असंही म्हटलं जातं. ठीक आहे. जर एमपीएससी मध्ये हे विचारलं की या कायद्याला किंवा कोणत्या कायद्याला सेंट हेलेना कायदा म्हटलं जातं तर याला लक्षात ठेवा की 1833 च्या चार्टर ऍक्टला सेंट हेलेना कायदा असं देखील म्हटलं जातं. हा कायदा बेसिकली 1813 च्या परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी आला होता, जसं की तुम्हाला सांगितलं. आणि मग याच्यात सुद्धा कंपनीच्या व्यापाराचा परवाना जो होता हा 20 वर्षासाठी पुन्हा वाढवण्यात आला. या कायद्याअंतर्गत भारतीय प्रशासनात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आणि त्यात सगळ्यात महत्वाचं जे होतं ते हे होतं की ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यापारी अधिकार आहेत, कमर्शियल अधिकार, व्यापारिक अधिकार जे आहेत त्याला संपुष्टात आणण्यात आलं होतं आणि कंपनीला एक प्रशासनिक युनिट, एक प्रशासनिक संस्था म्हणून याची ओळख कायम केली होती. व्यापारिक अधिकार याचे संपुष्टात आणण्यात आले होते. ठीक आहे. याच्याच बरोबर 1833 च्या कायद्याची जी सगळ्यात महत्वाची दुसरी महत्वाची तरतूद होती ती काय होती याला बघून घ्या. आय होप की तुम्ही हे ऐकता ऐकता याचे नोट्सही बनवतायत, है ना. त्यामुळे इथे बोर्डवर मी काही खूप जास्त लिहत नाहीये. आय विश की तुम्ही लिहून घेताय. याच्यानंतर याच्यात हे केलं होतं की बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला आणि अशा प्रकारे जो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला तो होता लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे. याच्याच बरोबर कार्यकारी परिषद जी होती म्हणजे गव्हर्नर जनरलची कार्यकारी परिषद यांच्या सदस्य संख्येत एका सदस्याची वाढ करण्यात आली होती आणि त्या एका सदस्याला नवीन नाव देण्यात आलं विधी अधिकारी, लॉ मेंबर. बरोबर आहे. याचा अर्थ असा की लॉ मेंबर हा जो एक सदस्य आहे हा कोणत्या कायद्याच्या अंतर्गत इंट्रोड्यूस करण्यात आला? 1833. ओके. या कायद्याअंतर्गतच इंग्रजी भाषेला भारतीय शिक्षणात इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं फॉर फर्स्ट टाइम. सो इथून आली तुमची इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेला देखील याच्यात इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं.
अशा प्रकारे जर याचं ओव्हरव्ह्यू घेतलं गेलं किंवा याचं अनालाइज केलं गेलं तर आपल्याला हे लक्षात येतं की या कायद्याने म्हणजे 1833च्या कायद्याने भारतात पाश्चात्य शिक्षा व पाश्चात्य संस्कृतीच्या आगमनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची भूमिका निभावलेली आहे. याच्याच बरोबर गव्हर्नर जनरलची कार्यकारिणी परिषद ही जी होती यांचे विधायी अधिकार म्हणजे लेजिस्लेटिव्ह अधिकार वाढवले गेले होते आणि वाढवून पूर्ण भारतात याचा विस्तार केला गेला होता. सो अशा प्रकारे 1833चा जो कायदा होता याने खूप महत्वपूर्ण पावलं उचललेली आपल्याला दिसतात. ठीक आहे. यानंतर मग पुढे जो नेक्स्ट होता तो होता 1853चा कायदा. आता 1833च्या नंतर जो आला होता तो आला होता 20 वर्षांनी. बघा हा कायदा होता चार्टर ऍक्ट 1853चा. 1853चा कायदा हा शेवटचा चार्टर ऍक्ट होता. हे सगळ्यात महत्वाचा. ठीक आहे. सगळ्यात पहिला कुठला होता 1793 आणि सगळ्यात शेवटचा कुठला होता 1853. ठीक आहे. या कायद्याअंतर्गत विधायिका व कार्यपालिकेच्या कार्याला वेगळं वेगळं करण्यात आलं आणि हे एक महत्वाचं पाऊल होतं कारण यात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की भारतासाठी एका वेगळ्या विधान परिषदेची स्थापना इथे करण्यात आली म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इथे बनवण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जर तुम्ही पाहिलं बघा आपण चार्टर ऍक्ट 1853 बद्दल चर्चा करतोय याला लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यानंतर जर बघितलं तर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांची संख्या जी होती ही सुरुवातीला 24 एवढी होती. ही संख्या 24 वरून कमी करून 18 पर्यंत कमी करण्यात आली होती आणि त्यापैकी 6 म्हणजे सुरुवातीला जी बोर्ड ऑफ डायरेक्टर किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे जे संचालक मंडळ होतं त्यांची संख्या जी 24 होती या 24ला 18 पर्यंत कमी करण्यात आलं होतं आणि या 18 पैकी 6 सदस्यांची नियुक्ती जी आहे ही ब्रिटिश सम्राज्ञीकडून करण्यात येणार होती. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर या कायद्याअंतर्गत गव्हर्नर जनरल व्यतिरिक्त बंगाल क्षेत्रासाठी म्हणजे बंगाल प्रेसिडेन्सीसाठी स्वतंत्र गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली होती. आता स्वतंत्र गव्हर्नर का? गव्हर्नर जनरलचे जे अधिकार होते ते व्याप्त होते भारतापर्यंत. त्यांची पूर्ण भारतात त्यांचं अधिकार क्षेत्र होतं. बंगाल प्रेसिडेन्सीसाठी एक स्वतंत्र गव्हर्नरची नियुक्ती इथे करण्यात आली होती. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्या एक्झामच्या दृष्टीने झालं होतं हे काय होतं? हे होतं की या कायद्या अंतर्गत भारतीय सनदी सेवेसाठी निवड परीक्षांची सुरुवात किंवा भारतीयांसाठी या परीक्षा खुल्या करण्यात आल्या होत्या किंवा मोकळ्या करण्यात आल्या होत्या. या संदर्भात अधिक माहिती किंवा अधिक अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि या समितीचं नाव काय होतं? या समितीचं नाव होतं मॅकोले समिती. या मॅकोले समितीची स्थापना 1854 मध्ये झाली होती 1854. ठीक आहे. या कायद्याअंतर्गत प्रथमच भारतीय प्रतिनिधित्व किंवा भारतात स्थानिक प्रतिनिधित्व सादर करण्यात आलं होतं आणि हे कुठे सादर केलं गेलं होतं? केंद्रीय विधान परिषदेत सादर केलं होतं जिथे गव्हर्नर जनरल काउन्सिलच्या 6 विधान सदस्यांपैकी किंवा 6 विधानसभा सदस्यांपैकी 4 सदस्य जे होते हे मद्रास, बॉम्बे, बेंगॉल आणि उत्तर पश्चिम प्रांत यांच्या प्रांतीय सरकारांकडून किंवा स्थानिक सरकारांकडून नियुक्त करण्यात आले होते. ठीक आहे. त्याच्याच बरोबर आता या कायद्याअंतर्गत अशी तरतूद करण्यात आली होती की कोणतेही विधायी कार्य तुम्हाला करायचं असेल, लेजिस्लेटिव्ह वर्क जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नर जनरलची अनुमती घेणं हे अनिवार्य करण्यात आलं होतं. त्याच्याच बरोबर कोर्ट ऑफ डायरेक्टर्सना हा अधिकार दिला गेला होता की ते नवीन प्रांत किंवा प्रेसिडेन्सीची निर्मिती करू शकते. ठीक आहे. याच्याच बरोबर आता या मुद्द्याला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येतं की 1833 पासून 1853 पर्यंत म्हणजे पूर्ण 20 वर्षात 2 प्रांताची निर्मिती झाली होती. ते होते सिंध आणि पंजाब. आणि 1853चा हा जो कायदा आला होता ज्याने बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा कोर्ट ऑफ डायरेक्टर्सना हा अधिकार दिला होता की ते नवीन प्रांत आणि नवीन प्रेसिडेन्सीची निर्मिती करू शकतील. त्या अंतर्गत आसाम, बर्मा
आणि मध्य प्रांत या 3 प्रांतांची निर्मिती झाली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे होतं की या चार्टर ऍक्ट द्वारे बंगाल प्रेसिडेन्सीसाठी गव्हर्नर जनरल व्यतिरिक्त आय टोल्ड यू, आणि त्याच्याचबरोबर जे नवीन प्रांत निर्माण झाले त्या नवीन प्रांतांसाठी देखील गव्हर्नर किंवा लेफ्टनंट जनरल नियुक्त करण्याचा जो अधिकार होता तो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कडे होता. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे हे की या कायद्याअंतर्गत जे दुसरं केलं गेलं होतं ते हे होतं की बघा इथपर्यंत आपण आलेलो आहोत, आणि त्याच्यानंतर मग या कायद्याअंतर्गत जे नवीन करण्यात आलं होतं ते हे होतं की भारतीय सेवा किंवा भारतीय सनदी सेवा यांच्या संदर्भात काही महत्वाची पावलं उचलली गेली होती. यामध्ये ICS मध्ये या अगोदर 1854च्या मॅकोले समितीच्या अगोदर जर आपण बघितलं तर कोर्ट ऑफ डायरेक्टर्स द्वारा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. पण आता ICSच्या भरतीचा जो कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचा अधिकार होता तो पूर्णतः रद्द केला गेला आणि ICS साठी ओपन एक्झामची तरतूद करण्यात आली. याच्याच बरोबर कॅन्डिडेटसाठी फिजिकल फिटनेसचा क्रायटेरिया देखील ठरवून देण्यात आला होता. आणि मग अशा प्रकारे जर या पूर्ण कायद्याचं आपण अनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसून येतं की पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलचे विधायी आणि कार्यकारी अधिकार म्हणजे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह अधिकार जे आहेत हे वेगळे वेगळे करण्यात आले होते. इथे पुन्हा एकदा तुम्हाला सेपरेशन ऑफ पॉवर दिसायला लागतं. बरोबर आहे. याच्यानंतर आता हे लक्षात घ्या की वर्तमान संसदीय पद्धती जी आपल्याकडे आहे त्याचा पाया या ऍक्टच्या दरम्यान रोवण्यात आला होता. कसा रोवण्यात आला होता? याच्यासाठी गव्हर्नर जनरल काउन्सिल ची जी लेजिस्लेटिव्ह विंग होती याचा अर्थ असा की जी कार्यकारी परिषद होती ती त्यावेळेला ब्रिटिश पार्लिमेंटच्या मॉडेलवर काम करत होते आणि त्यालाच पाहून आपण पुढे आपल्या वर्तमान संसदीय व्यवस्थेकडे आलो किंवा त्याची सवय आपण लावून घेतली होती. ICS पहिल्यांदा भारतीयांसाठी देखील ओपन केली गेली होती आणि त्याच्यानंतर या कायद्याअंतर्गत आपण पाहिलं की लोकल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किंवा लोकल रिप्रेझेंटेशन आपल्याला मिळालं विधायी परिषदेमध्ये. सो अशा प्रकारे हा कायदा अतिशय महत्वाचा होता. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दिसतं की इतिहासात जेव्हा आपण बघतो भारतीय इतिहासात आपण बघतो की याच्यानंतर काही महत्वाच्या घडामोडी घडल्या. 1857चा एक मोठा रिव्होल्ट आपल्याला दिसून येतो. पहिला स्वतंत्रता संघर्ष असं याला म्हटलं गेलं. आणि या 1857च्या रिव्होल्ट नंतर ब्रिटिश सम्राज्ञी जी होती किंवा ब्रिटिश संसद जी होती त्यांना हे लक्षात आलं की ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्याने जी भारतीय जनता आहे ती अतिशय त्रासलेली आहे किंवा त्रस्त झालेली आहे आणि त्यांना आता ईस्ट इंडिया कंपनीचं शासन नकोय किंवा जर ईस्ट इंडिया कंपनीचं शासन सुरू राहिलं तर प्रॉबेबली ते सत्ता देखील उलथवून लावतील. याच्यासाठी आला होता नवीन ऍक्ट, तो होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, भारत शासन अधिनियम 1858. सो हा होता भारत शासन अधिनियम 1858. या कायद्याअंतर्गत जे सगळ्यात पहिले झालं ते हे होतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारांचं हस्तांतरण झालं होतं. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारांचं हस्तांतरण झालं म्हणजे नक्की काय झालं तर या कायद्याअंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीचे जी शासन व्यवस्था आहे त्याला काढून घेण्यात आलं किंवा त्यांचे पूर्ण अधिकार रद्द करण्यात आले आणि मग हे अधिकार जे आहेत हे हस्तांतरित करण्यात आले ब्रिटिश शासनाच्या किंवा ब्रिटिश सम्राज्ञीच्या अंतर्गत. या कायद्याला रॉयल असेंट जो मिळाला, या कायद्याला रॉयल असेंट जो मिळाला तो मिळाला 2 ऑगस्ट 1858 रोजी. ठीक आहे. 2 ऑगस्ट 1858 रोजी याला राजकीय मान्यता मिळाली. पण हा अस्तित्वात आलेला आहे 1 नोव्हेंबर 1858 रोजी. 1 नोव्हेंबर 1858 रोजी हा एक महत्वाचा कायदा आहे. ठीक आहे. या कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी केल्या गेल्या त्या काय काय होत्या तर सगळ्यात पहिले हे केलं गेलं की पूर्ण भारताचं शासन ब्रिटिश सम्राज्ञीच्या अंतर्गत म्हणजे ब्रिटिश क्राऊनच्या अंतर्गत हस्तांतरित करण्यात आलं. ईस्ट इंडिया कंपनीला पूर्णतः डिझॉल्व्ह केलं गेलं सगळ्यात पहिले. ठीक आहे.
आता ईस्ट इंडिया कंपनीला डिसॉल्व्ह केलं गेलं, त्यामुळे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे जे दोन मंडळ बनलेली होती ते देखील पूर्णतः डिसॉल्व्ह केली गेली, संपुष्टात आणण्यात आली आणि त्यांच्या जागेवर एका नवीन पदाचं सृजन करण्यात आलं. ते होतं भारत सचिवाचं पद, सेक्रेटरी ऑफ इंडिया. अशा प्रकारे पहिले भारत सचिव जे होते ते होते लॉर्ड स्टॅनली. त्याच्याच बरोबर भारत शासन व ब्रिटिश सम्राज्ञीच्या मध्ये कम्युनिकेशन चॅनल किंवा मध्यस्थी म्हणून भारत सचिव कार्य करत असे. भारत सचिवाच्या माध्यमातून ब्रिटिश संसद भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत होतं आणि त्याच्याच बरोबर प्रश्न देखील विचारू शकत होतं. आता यात जे महत्वाचं होतं ते हे होतं की भारताच्या गव्हर्नर जनरलला भारताचं व्हाईस रॉय म्हणून नियुक्त करण्यात आलं. ही दोन पदं वेगळी वेगळी बनवली नाहीत, कारण जर हे वेगळी वेगळी बनवली तर काय होईल की याच्यात विवाद निर्माण होईल. आणि अशा प्रकारे भारताचा जो पहिला व्हाईस रॉय बनला तो होता लॉर्ड कॅनिंग. व्हाईस रॉय आणि विविध प्रांतात जे गव्हर्नर्स होते त्यांची नियुक्ती ब्रिटिश सम्राज्ञीद्वारे करण्यात येणार होती. आता या सगळ्या तरतुदींमुळे काय झालं की पिट्स इंडिया ऍक्ट जो आपण पाहिला होता 1784 ला आला होता, त्यांनी जी दुहेरी शासन व्यवस्था आणली होती, ईस्ट इंडिया कंपनीच्या शासन व्यवस्था आणि ब्रिटिश संसदेची शासन व्यवस्था, ती संपुष्टात आली आणि अशा प्रकारे पूर्ण भारतावर आता एक छत्री शासन निर्माण झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ICS ने किंवा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या एक्झामने भारतीयांना भारतीय प्रशासनात स्थान निर्माण करून दिलं, स्थान मिळवून दिलं बेसिकली. सो आज आपण काय केलं की 1781च्या सेटलमेंट ऍक्ट पासून 1858च्या भारत शासन अधिनियमापर्यंत सगळी जी डिटेल होती तुमच्या एक्झामची रिलेटेड, जी महत्वपूर्ण व्यवस्था होती त्याला आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे पॉलिटीची सिरीज सुरू झालेली आहे. मला खूप सगळे मेसेजेस आलेले आहेत की पॉलिटीचीच फक्त सिरीज चालवणार आहात का दुसऱ्या विषयीही आपण घेणार आहोत. सुरू तर होऊ दे, पुढे काय होईल ते बघूया, है ना. सध्या इंडियन पॉलिटीला आपण कंप्लीट करतोय, घरी आहात, सुरक्षित आहात, लॉकडाऊन सुरू आहे, तरीही अभ्यास करत राहा. एक्झाम पुढे गेलेली आहे, रद्द झालेली नाही. ठीक आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झाम्स. आणि मिथिला IAS अकॅडमीचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कनेक्टेड राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.